जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 साठी राज्य शासनाने ठरवून दिलेली आर्थिक मर्यादा 693.90 कोटी होती। त्यामध्ये 300 कोटींच्या अतिरिक्त मागणीसह 993.90 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 147 कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र 5,44,54,000 असा एकूण 1,146 कोटी 34,54,000 प्रारूप आराखडा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्य केला। तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा मंजूर निधी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च करावा व हा निधी व्यतगत होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डीपीची व्यवस्था झालेली आहे। जे पावसाने वाहून गेले होते त्या डीपीचे कामं चालू आहेत। बहुतांश कामं झालीत, काही ठिकाणी कामं झाल्यानंतर सुद्धा अजून डीपी चालू झाले नाहीत, काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत। शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत, तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू। अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप केले जात आहेत। मागच्या बैठकीतही आरटीओ अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप होते, याही बैठकीत तसं होतं। हा विषय गंभीर आहे। डीपीडीसीच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे। शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जी वाहनं असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत। आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर 100% आरटीओपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः आरटीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला